विदर्भामध्ये हिवाळ्यात तुरीच्या शेंगा निघाल्या की प्रत्येकाच्या घरी हा मसाले भात बऱ्याचदा बनतो। माझा तर फेवरेट आहे। 2 ते 3 महिने या शेंगा असतात, त्यावेळेस जेव्हा केव्हाही हा भात करता येईल घरी मी करायला लावतो आणि मला प्रचंड आवडतो। तर तुरीच्या दाण्यांचा मसाले भात कसा करायचा तेच बघतोय। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। घरगुती भाताकरिता जोही तांदूळ तुम्ही वापरत असाल तो इथे तुम्ही घेऊ शकता। तांदूळ अगोदर 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून 10 ते 12 मिनिटे भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर एका पॅन मध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। खड्या मसाल्यांमध्ये 2 तमालपत्र, हिरवी वेलची, काळी मिरी, 2 लवंगा, सोबतच 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी आहे। आणि इथे मी कसुरी मेथी सुद्धा घेतलेली आहे। कसुरी मेथीमुळे मसाले भाताला चव खूप छान येते, त्यामुळे नक्की वापरायची आहे। तेल गरम झाल्यावर याची खमंग फोडणी तयार करून घ्यायची। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, कढीपत्त्याचे पानं आणि 1 मोठा चमचा भाजलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे। सुकं खोबरं आणि कसुरी मेथीमुळे मसाले भाताला फ्लेवर खूप छान येतो। हे थोडा वेळ परतलं की यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालून कांदा हलकासा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चमचा हळद, धणेपूड, जिरेपूड, काळा मसाला आणि तिखट घातलेलं आहे। तर हे सर्व जे सुके मसाले आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आवडीनुसार घालू शकता। त्यानंतर 1 कप तुरीच्या शेंगांचे दाणे घेतलेले आहे। दाणे स्वच्छ धुवून यामध्ये घालायचे आहे। जर तुमच्याकडे तुरीच्या शेंगांचे दाणे नसेल तर तुम्ही या जागेवर मटार सुद्धा वापरू शकता। हे दाणे तेलामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायचे। त्यानंतर इथे मी 1 मोठा बटाटा त्याचे मध्यम आकाराचे काप करून स्वच्छ धुवून यामध्ये घातलेला आहे। बटाटा सुद्धा तेलामध्ये थोडा वेळ आणखीन परतवून घ्यायचा। तर या तुरीच्या दाण्यांच्या मसाले भातला सोले भात सुद्धा म्हटला जातो। तर या सोले भातामध्ये जास्त भाज्या नाही वापरायच्या, फक्त दाणे आणि हवं असल्यास बटाटा वापरायचा। तर हे थोडा वेळ परतल्यानंतर यावर झाकण ठेवून 1 वाफ आणायची आहे। त्यानंतर 1 बारीक चिरलेलं मोठं टोमॅटो घातलेलं आहे। टोमॅटो नक्की घाला, त्यामुळे भाताला चव छान येते। आणि जे धुवून घेतलेले तांदूळ आहे ते सुद्धा या स्टेजवर घालायचे आहे। जेवढे तांदूळ घेतलेले आहे त्याच्या दुप्पट गरम पाणी घालायचं आहे। तर साधारण 2 ते 2.5 वाट्या मी इथे गरम पाणी घातलेलं आहे। वरतून चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवून उकळी येतपर्यंत वाट बघायची आहे। उकळी आल्यावर आणखीन 5 मिनिटे झाकण न ठेवता असा शिजवून घ्यायचा। पाणी आटायला लागलं की गॅसचा फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। साधारण 4 ते 5 मिनिटे झाल्यावर झाकण खोलून एकदा हा भात ढवळून घ्यायचा। त्यानंतर त्यावर पुन्हा झाकण ठेवून भात पूर्णपणे शिजतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर भात जो आहे आपला ऑलमोस्ट शिजत आलेला आहे। या स्टेजवर अगदी लो फ्लेम ठेवायचा आणि पूर्णपणे शिजवून घ्यायचा। तर इथे आपला हा भात शिजलेला आहे। यातली जी ही वाफ आहे ती काढायची नाही। गॅस बंद करून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे असाच राहू द्यायचा, म्हणजे त्यातील जी आतली वाफ आहे त्यामध्येच हा भात मस्त शिजतो आणि मग मोकळा सुटसुटीत होतो। तर गॅस बंद करून 15 मिनिटे झाल्यानंतर भात मस्तपैकी शिजलेला आहे। आता वरतून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करून गरमागरम हा भात तुम्ही कढी बरोबर सर्व करू शकता। जर तुमच्याकडे तुरीच्या शेंगा मिळत असेल तर या हिवाळ्यात हा बेत नक्की ट्राय करून बघाल। कसा झाला कॉमेंट्समध्ये सांगाल। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।